नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सटाण्यात पवारांनी सभा सुरू असताना बॅनर पडला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही। शरद पवारांनी भाषण थोडक्यात आवरलं। शांतिगिरी महाराजांनी नाशिकमध्ये काढली सायकल रॅली। रॅलीत महाराजांनी स्वतः चालवली सायकल। नाशिकमध्ये प्रचाराचे शेवटचे 2 दिवस बाकी। बीडमधील नारायणगडावर 8 जूनला होणारी मनोज जरांगेंची सभा रद्द। भीषण दुष्काळामुळे सभा रद्द। पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार। सोलापुरात पवार गट आणि मनसेमध्ये 1 लाखाची पैज लागली। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपचे सातपुते जिंकणार, यावरून पैज। धुळे जिल्ह्यातील दिवाणमळा परिसरात पाणी टंचाई, पाण्यासाठी नागरिकांची तारंबळ। छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागील चोर बावडीला दुष्काळाच्या झळा। यादवकालीन विहिरी ही यंदा आटली। भुसावळच्या हातनूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% पाणीसाठा कमी। काही भागात पाणी टंचाईचं संकट। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। वाशिमच्या जवळका रेल्वे गावाजवळून जाणाऱ्या काटेपूर्णा नदीचं पात्र आटलं। नदीतील पाणी आटल्यानं जलस्रोतांची पातळी घटली। रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ। मान्सूनपूर्व पावसानंतर जिल्ह्यातील तापमानात वाढ। सिंधुदुर्गात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी तालुक्याला पावसाने सोडपलं। परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित। रामपुरीमधील मोटारीत बिघड झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस। अवकाळी पावसानं 4 ते 5 घरांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। रत्नागिरीमध्ये पावसामुळे केळी बागांचं नुकसान। शेतकरी संतोष शिंदेंची जवळपास 8 लाखांची केळी खराब। वाशिम जिल्ह्यात अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान। तब्बल 7,780 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या अहेरवाडीमध्ये पावसामुळे केळीचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर कडाडले। गृहिणींचं आर्थिक बजेटही कोलमडलं। वांगी, शेवगा 120 रुपये किलो। जळगावातील जैन हिल्सवर मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचं जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन। रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील 154 गावात जनजागृती करणार। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील पोरगव्हाण रस्त्याची दयनीय अवस्था। वाहन चालक बेठीस, रस्ता दुरुस्तीची मागणी। दौंडमध्ये आजपासून शनिवारपर्यंत पाणी पुरवठा बंद। जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू। नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, प्रशासनाचं आवाहन। बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन 6 महिन्यांपासून बंद। रुग्णांची गैरसोय। सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याची रुग्णांची मागणी। पुण्याच्या इंदापुरातील निमगाव केतकीत अन्न पाण्याच्या शोधात वानरांची मानवी वस्तीकडे धाव। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बीड शहराच्या मुख्य रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग। नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी होर्डिंग पडण्याची भीती। धाराशिवच्या 299 शेतकऱ्यांनी शेतीमाल तारणी योजनेचा लाभ घेतला। 98 शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं। लातूरच्या म्हाडा कॉलनीत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली फसवणूक। 550 रुपये भरून मुलीच्या लग्नाच्या वेळेस 1 लाख देण्याचे आमिष। पावती देऊन फसवणाऱ्या तिघांना नागरिकांकडून चोप। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। अंबाबाई मंदिर परिसराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पंढरपुरातील विठुरायाच्या चरणी 5 पदरी सोन्याचा हार अर्पण। हैदराबादच्या विजया नायडू यांनी 13 तोळा सोन्याचा हार विठ्ठल रुक्मिणी मातेला केला अर्पण। 8,36,000 सोन्याच्या हाराची किंमत। नागपुरात आंबा महोत्सवाला सुरुवात। हापूस, केसरी, पायरी आणि नागिणसह देशभरातील वेगवेगळ्या जातीचे आंबे महोत्सवात। आंबे खरेदीसाठी नागपूरकरांची गर्दी। जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात। शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत नोंदणी करून घेण्याचं आवाहन। जळगाव बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी। वाशिमच्या बाबुळ गावातील शेकडो महिलांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी।
वाशिममध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं अनियमित पाणी पुरवठा वाशिम नगर परिषदेच्या सीओनी केली खंत व्यक्त. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची सीओंची मागणी.